तर नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आहे आपला 29वा व्हिडिओ, 100 दिवस 100 व्हिडिओ ह्या चॅलेंजमधला. आणि आज आहे आपण आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये. आज ह्या प्लॉटला साधारणपणे बघा बहुतेक आपण 24 तारखेला आपली लागण पूर्ण झाली होती. 24 तारखेला पूर्ण लागण झाली होती आणि आज आहे 28, म्हणजे 34 दिवस झालेत पूर्ण. 34 दिवस पूर्ण झालेत आणि ही आपल्या ऊसाची अशी काही कंडिशन आहे. तुम्ही बघू शकताय, कुठे एक कुठं दोन असे फुटवे आहेत. दोन फुटवे इथं बघा, इथे एक आहे. अशी साईज झाली आहे टाकून बसून. एक फुटवा अजून फुटवं फुटतात. इकडं आता हे उकळलं तर इकडं फुटवा असणार आहे. तर आणि तण कुठं काय दिसत नाही अजून आपल्याला, एवढं नॉर्मल आहे. त्याच्यावर पण आपण लगेचच औषध मारून घेणार आहे. थोडीशी अजून वेळेस टिकली वर आली की. आणि हा व्हिडिओ करण्याचं म्हणजे ही कारण की बाबा आपलं गणित गणलं कशात, पाऊस लागला आणि आपलं जे आपल्याला खत टाकायचं होतं ह्या ऊसाला, ते आपलं चुकलं खत. तर ते खत आपण उद्या घेणार आहे कंप्लीट करून. उद्याच्याला आपण हे ह्याला खत वगैरे आळवणी वगैरे आपली योग्य टायमावर झालेली आहे. आणि खताचंच तेवढं नियोजन गणलं आहे आपलं. तर आपण खत हे उद्याच्याला घेऊ. तर हे बघा, प्रत्येक ह्याला एक दोन फुटवे आले. ते दिसतंय का कसं आहे, 2 फुटवे आहेत इथं बघा, नाही का. तो बारका आला आहे, इकडं मोठा आहे. तसंच ह्याला पण 2 आहेत. इकडे पण तसंच बघा, नाही का, बारका आहे. तिकडे 2 आहेत, दिसले. एक बघा एकदम बारका आहे. तर फुटव्याला सुरुवात झाली आहे. तर आपला हा महिन्याचा ऊस आहे आणि ह्याला आता आपल्याला लवकरात लवकर ग्रीप धरून घेतली पाहिजे. कारण की काय झाले, आपल्या चुकीमुळं नुकसान होता कामा नये. एकरी आपल्याला 100+ टनाचा ॲव्हरेज काढायचेच. 150 टन आपण एकरात नियोजन धरलं आहे. आपण तुम्हाला त्याच्या पावत्या पण दाखवू ऊस गेल्यानंतरच्या. आणि हे आपलं ऊसाचं रान आहे 1 एकर. हे इथनं हे खालचं टोटल रान आहे 1 एकर. ह्याला आपण आधी कोणतीही पूर्व मशागत ऊसाच्या लागणीच्या मानानं केलेली नाही, की बाबा शेणखत मळी हे काहीही केलं नाही. तर आपण आता इथून पुढं ह्याचं नियोजन जरा वाढवून आपण हे एकरी 120 ते 150 टन असं ॲव्हरेज काढणार आहे. आणि हे पॉसिबल आहे, हे आपण करूनच दाखवणार आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता सलग ऊसांना कसं आहे, ऊसांची लागण कशी आहे का. खोडवे सगळं म्हणजे सगळीकडे फुटवे चालू झाले आहेत. 2-3 इकडं तर 3 आहेत. 3 आहेत बघा, नाही का, 3 फुटवे. इथं पण बघा 1 2 3, 1 2 आणि इकडे एक फुटतोय अजून, म्हणजे खाली येते त्याला पण 3 आहेत बघा. 1 2 3 दाखव, 3 ह्याला 4 आलेत आहे का, 4. पुढच्याला तर हो 5वा फुटायला लागला आहे का. 5 फुटलीत, 6वा फुटायला लागला. 1 2 3 4 5, 6वा अजून तिथनं वायर माती उचलली तिथं दिसतं येईल म्हणून. इकडं पण 3, म्हणजे साधारणतः 3 5 3 5 3 3 ते 5 असे फुटवे आहेत. तर हे बघा, ह्याला बघा 3 3 आहेत. 3 इकडं पण 3 आहेत. 1 आणि 2 3, तिकडं पण 3. सगळीकडं म्हणजे साधारणतः 3 ते 5 3 ते 5 इकडं बघा. तर इथे तर तण आले तरी पण 1 1 2 हा दिसतोय का, 3 4 5 6वा फुटवा. 1 2 3 4 नाही का. म्हणजे साधारणतः आपण अंदाजानं धरले तरी 4 फुटवे झाला. साधारणतः सगळ्या ऊसाला 4 4 फुटवे आहेत.
आणि आता आपण ह्याचं नियोजन लावणार आहे आपल्या पद्धतीनं. आणि हे जे व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील. उद्या किंवा परवा आपण ह्याचं खताचा डोस घेऊया. लय नाही बजेट आपण लय जाणार नाही. 80,000पर्यंतच आपण एकरी बजेट ठेवणार आहे. आणि 80,000च आपला खर्च झाला पाहिजे असं आपलं नियोजन आहे. फक्त खताचं सांगतो आहे आपण. खताचा खर्च 80,000 झाला पाहिजे, त्याच्यावर आपण काही जाऊन देणार नाही असं आपलं नियोजन आहे. तुम्ही कुठेही बघू शकताय. इथं पण बघा फुटवायला सुरुवात आहे, तिकडं पण फुटवायला सुरुवात आहे, सगळीकडे फुटवायला सुरुवात आहे. आणि हा आपला म्हणजे ही वावर आपण अजिबातही कोणतंही आपण पूर्व मशागत केली नव्हती की जेणेकरून आपल्याला ह्यात ऊसच लावायचा असं आपलं अजिबात ह्यात म्हणजे विचार नव्हता की ह्यात ऊस लावायचा. एकदम आपलं ठरलं आणि एकदम आपण ह्यात ऊस लावायला घेतला आहे. त्यामुळं आपण ह्यात काय पूर्व मशागत केली नाही की बाबा शेणखत टाका, मळ टाका. तर इथून पुढं जी जर्नी राहणार आहे आपली ह्या ऊसाची ती कनेक्टेड राहावा. तुम्हाला कळेलच की बाबा किती म्हणजे ह्यात आपण खर्च करून किती उत्पन्न काढू शकतो पूर्व मशागतीशिवाय, बिना पूर्व मशागतीचं. तर चला, आजचा व्हिडिओ हा आपला एवढाच. तर व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद. सपोर्ट द्या आणि आपल्या जर्नीमध्ये कनेक्टेड राहा. तुम्हाला जर उत्पन्न जास्त काढायचं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि सपोर्ट ठेवा. कायम एक साथ आपण जोडून सगळे सोबत पुढे जाऊया आणि उत्पन्न आपलं वाढवूया. तर धन्यवाद. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.